नमस्कार. नाटक म्हटलं की आपल्याला आठवतो तो रंगमंच, तेथील कलाकार, त्यांचा अभिनय. पण याच नाटकाला एक विशिष्ट हेतू आणि एक विशिष्ट आशय दिला की त्याचं अध्यापन पद्धतीमध्ये रूपांतर होतं. विशेषतः इतिहास, मराठी यासारख्या विषयांना ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते. नाट्यकरण पद्धतीने शिकवायचं म्हटलं की त्याच्या साधारणतः 5 पायऱ्या येतात. पहिली पायरी प्रस्तावनेची असते, दुसरी पायरी पूर्वतयारीची असते, तिसरी पायरी प्रत्यक्ष नाट्यकरण, चौथी त्यावर चर्चा आणि 5वी पायरी असते समारोपाची. आता आपण नेहमीच अध्यापन करतो, अध्यापनामध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरतो. पण प्रत्यक्ष नाट्यकरणाने शिकवल्यानंतर काय घडतं हे आपण डॉक्टर नलिनी पिचड यांनी घेतलेल्या रारम बोराडे यांच्या धुन या कथेतून पाहूया. गुड आफ्टरनून. बसा खाली. ताट बसायचं. वर्गात आहोत आपण. आणि मागच्या तासाच्या वह्या पुस्तकं काय असतील आत ठेवा. अगं तू का नाही युनिफॉर्म घातला? उभी राहा. टीचर आज वाढदिवस आहे. चला आपण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. थँक्यू. आता चांगला दिवस आहे बघा, तिचा वाढदिवस आहे. मी तुम्हाला आज एक किस्सा सांगते. मी जेव्हा शाळेत येत होते ना, तर बस स्टॉप जो आहे त्याच्या मागे एक मोठी बिल्डिंग आहे, सोसायटी आहे. आणि त्या बिल्डिंग मधून 2 बायकांचे जोरजोरात भांडणाचे आवाज येत होते. त्यातली आवाजावरून मला कळलं की एक तरुण आहे आणि एक जरा वयस्कर अशी आहे. तुम्ही जरा विचार करा आणि मला सांगा की हे भांडण करणाऱ्या ज्या 2 बायका होत्या कोण असतील बरं? तू सांग. बाई, एकतर त्या आई आणि मुलगी असतील किंवा सासू सुना असतील. बरोबर आहे. म्हणजे भांडणं कोणाची होऊ शकतात, पण ती जी भांडणं चालू होती ती होती सासू आणि सूनमध्ये. या दोघांमध्ये भांडणं चालू होती. पण आताच त्यानं सांगितलं का आईचं आणि मुलीचंही भांडण होतं. आणि ही भांडणं काही फार काळ टिकत नाही. पण ही जी आई असते ती पण कधीतरी सासू होतेच. ही जी मुलगी आहे तीही कधीतरी सून होते. मग यातली आई किंवा मुलगी ही जर भांडखोर असेल आणि ती लग्न होऊन दुसरीकडे गेली तर काय होईल मला सांग. सांग. ती मुलगी तिथे पण जाऊन भांडण करेल. बरोबर आहे का? भांडणाची कारणं ही नाती नसतात, तर माणसांचे स्वभाव असतात. नाती बदलली म्हणून भांडणं कमी होतील असं नाही, तर स्वभाव जर बदलले तर भांडणं कमी होतील. हा जो विचार आहे तो आपल्या पुस्तकात धडा आहे, धुण ही कथा आहे. ह्या रारम बोराडेंच्या कथेतून हा विचार आपण आज शिकणार आहोत. हा जो विचार आहे हा विचार आपल्याला सासू आणि सून यांच्या नात्याच्या जरा पलीकडे घेऊन जातो. त्याच्याबद्दल वेगळा विचार करायला लागतो. म्हणून ही जी कथा आहे ती समाज प्रबोधनाच्या दृष्टीने महत्वाची आहे. तुम्ही आता 9वीचे विद्यार्थी आहात, त्यामुळे भावी नागरिक म्हणून असा विचार तर तुम्ही सर्वांनी केलाच. आज आपण काय करणार, ह्या कथेचं नाट्यीकरण करणार आहोत. पण मुळात नाट्यीकरण करणार म्हणजे काय करणार, तर ही जी गोष्ट आहे की नाही त्या गोष्टीत काही पात्र आहेत. त्यात जी पात्र आहेत ती पात्र मी तुमच्यातून निवडणार. मग तुम्ही त्या भूमिका करणार. मी काय म्हटलं की ही ग्रामीण कथा आहे, त्यामुळे एखादं खेड किंवा खेड्यातलं घर कसं असतं, तिथे कुठलं कुठलं सामान सुमान असतं, ते जे बोलणारे लोक आहेत, जे पात्र आहेत, त्यांचा पेहराव कसा आहे, खेड्यातले लोक कुठले कपडे घालतात वगैरे, या सर्वाचा आपण विचार करणार. त्याच्यासाठी तुम्ही मला मदत करायची आहे. आणि मग हे सगळं, या सगळ्याची जमवाजमव करणार आपण आणि त्याचं नाट्यीकरण करणार. म्हणजे हा धडा तुम्ही शिकणार आहात. करायचं मग आपल्याला नाट्यीकरण. तर ही जी कथा आहे याच्यात 3 पात्र आहेत. त्याच्यात एक सासूबाई आहे, आत्याबाई, दुसरे आहे सून आणि तिसरी एक गया आहे. चला, कोणाकोणाला काम करायचंय हात वर करा. याच्या आधी कोणी कोणी नाटकात मागे काम केलं होतं मी विसरले. कोणी केलं होतं? तू केलं होतं? ठीक आहे.
एक तू करायचं. आणखी दुसरं कोणी केलं होतं? ठीक आहे, तू कर. आणि आता मी यावेळेला यांची निवड करते. आता मी संवाद तयार करून आणलेले आहेत. ते संवाद मी यांच्याकडून म्हणून घेते. त्यांना जर म्हणता आले तर त्या राहतील, नाही तर मग आपण दुसरी निवड. इकडे ये बरं, मला जरा हा संवाद वाचून दाखवतो, म्हणजे मग तुला कुठलं काम द्यायचं ते मी ठरवते. मी म्हणते तसं म्हण बरं. ह्या आत्याबाई आहेत आणि आत्याबाई म्हणतात, अगं पोरी इळा कुठं हाय, मला रानात जायचं हाय. अगं पोरी इळा कुठं हाय, मला रानात जायचं हाय. हिनं तू माझ्यापेक्षा छान वाचून दाखवलं. झालं, हिला आपण आत्याबाई करूया. हा, आता सून आहे यातली. सुनेचं काम कोण करणार आहे? तू करायचंय तुला. हा, चल ये, तुझा संवाद आपण जरा वाचूया. आले आत्याबाई, हा काय इथंच इळा हाय म्हण. आले आत्याबाई, हा काय इथंच इळा हाय. इथंच नाही, इथंच. हा, आणि जरा त्या भाषेसारखंच बोललं पाहिजे. ती कशी म्हणाली ना तसंच. हा, आणि गयेचं काम तू करणार आहेस ना. गयेचा एक संवाद आपण वाचूया बरं. सांगवीला नवं का माझ्या लेकीला भेटायला गेले होते. सांगवीला नव्ह का माझ्या लेकीला भेटायला गेले होते. सांगवी, त्या गावाचं नाव सांगवी आहे. म्हण, सांगवीला नवं का. सांगवीला नव्ह का माझ्या लेकीला भेटायला गेले होते. बरोबर आहे, बसा. म्हणजे झाली मुलींची निवड तर आपली बरोबर झाली. जरा बघा आपल्याला काय काय सामान लागेल, जरा करा बरं यादी तुम्ही. आणि विळा लागेल, एकदम बरोबर आहे. आणि ह्या मुलींना कुठले आपल्याला कपडे द्यावे लागतील? हा, बरोबर आहे. सासू आहे तिला नऊवार साडी नेसवायला लागेल, सुनेला आणि गयाबाई हा तिला पण नऊवारी. एकदम बरोबर. मग आता आपण काय करू, हे जे सगळं सामान आहे ना ते सामान जमवूया. ह्या मुलींसाठी जरा साड्या वगैरे शोधू. आणि असा वर्ग नाही चालणार ना, जरा त्या आत्याबाईचं घर हे सगळं करू. पण हे आजच्या आज नाही करता येणार. उद्या रविवार आहे, मग आपण सामान उद्या जमवायचं. तोपर्यंत काय होईल, ह्या मुली जरा ते पाठ करतील ना, म्हणजे त्यांना शिकवीन सुद्धा, जरा अभिनय करायला सांगेन कसं करायचं. आणि मग परवा सोमवारी आपण हे सगळं नाटक करायचं. चालेल? सगळे मदत करणार? मुलांना ह्या मुली तयार झाल्या, त्यांनी संवाद पण पाठ केलेले आहेत. तुम्ही पण भूमिका सगळ्या यांच्या बघायला उत्सुक आहात. हे सामान सगळं आपण जमवलंय. तुम्ही काही आणलं, काही इतरांनी आणलंय. परंतु हे असं घर असं असतं का? घर लावायला लागेल की नाही आपल्याला. चला बरं दोघं तिघं या आम्हाला मदतीला. आपण सामान जागेवर लावून टाकू, म्हणजे घर दिसेल ते. बघ, ही लाकडं आहेत. हा, तू उंच आहे ना, ही माळ बांध बरं तू व्यवस्थित. हा, ए तू लाकडं जरा चुलीत ठेव व्यवस्थित. इकडे त्या बाजूला तिकडे बेटा, तिकडे. हा, तिकडे टाक. हा हा, इथे टाक तू. ही सगळी भांडी आहेत, ती भांडी काढा. तो तवा आहे ना, तो तवा. हा हा, तवा मागे. स्वयंपाकघर वाटायला लागलं ना आपलं. चला बसा जागेवर. आता बघा, ह्या ज्या आपल्या मुली आहेत तिघी जणी ज्या भूमिका करणार आहेत. गायत्री उभी राहा, ती सासूचं काम करणार आहे. हेमलता ही सुनेचं काम करणार आहे. हा, बसा 2 मिनिट. आणि सुरेखा ही त्यातलं जे तिसरं पात्र आहे गया, तिचं काम करणार आहे. बसा तुम्ही जरा वेळ. आता मी जे काही सांगते ते लक्ष द्यायचं. नाटक गंमत म्हणून तर आपण पाहणारच, पण आपण शेवटी काय करतोय, ही कथा शिकतो आहोत. मग आता ही जी कथा शिकणार ती पहिल्यांदा आपण तो जो विचार आहे, काल तुम्हाला मी सांगितलं होतं का नाती आणि भांडणं यांचा जो संबंध आहे त्याच्यासाठी शिकणार. तुम्ही सगळं लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा त्या 3 कलाकारांनी उभे राहा. सगळे तिघी जणी फक्त उभ्या राहा. या इकडे माझ्याजवळ या. त्यांना जरा प्रोत्साहन द्या. चला यावरती. गया, तुझं काम खूप महत्वाचं आहे. छोटस काम आहे पण महत्वाचं. पहिल्यांदा डोक्यावर पदर घ्या बरं तिघी जणी. खेड्यातलं काम आहे हे. हा, तिघींनी छानपैकी डोक्यावर पदर घ्या. तुझं काम कसं ठसक्यात झालं पाहिजे. हा, सुनबाई वाटली पाहिजे. जरा लाजायचं आणि घाबरायचं सुद्धा सासवांना. आणि
तुझं काम तर छानच आहे. तेव्हा एकदम व्यवस्थित प्रेमळ सासू, रागवलेली सासू सगळं आलं पाहिजे. झाले ना तुमचे संवाद वगैरे पाठ झाले ना? मग आता आपण नाटकाला सुरुवात करूया. अगं पोरी, इळा कुठे हाय? मला रानात जायचं हाय. आले आता बाई. हा काय इथं इळा आहे, पण इतक्या जल्दी कुठे निघाला सा? अगं रानात जातो ना बघा हसऱ्याला गवत आणाया. आत्याबाई, आज नका जा तुम्ही रानात. का ग? मी जाते. तुम्ही लई दमता बघा. वा ग वा, म्हणून मी जाते रानात. अगं काल लगीन झालं तुझं, अजून हळद बी नाही वाळली म्हणून मी जातो रानात. अगं नवीन नवरी ना ग तू आत्ताच नाही जायचं रानात, मीच जाते. पण आत्याबाई, माय संग मी बी रानात जात होते ना तेव्हा. अगं पोरी, तेव्हाची बात वेगळी होती. आता तू माझी सून आहेस. तुझ्या भावाला माझी लेक दिली आणि माझ्या लेवकाला तू करून आणली. साट्या लोट्याच्या लग्नात असंच होतं बाई. एक लेक जाते आणि दुसरी लेक घरी येते. बर, पण आत्याबाई, मी धुणं धुवायला तरी नदीवर जाते ना. तुम्हीच बाहेरची समधी कामं करता आणि माझं काय सुधी काय ऐकत नाही. अगं पोरी, ही कामं आपल्या जन्माला लागली, तुला भीती करायची. पण जरा दमानं घे. मी रानात जाते, गवत आणते. दुपारला आलं की तुकडा भाकर खाऊन नदीवर धुणं धुयाला जाईल. तवर तू नीट गठुडं बांधून ठेव. नव्या नवरीला रानचा वारा नको लगाया. बर, पण आत्याबाई, एक बात बोलू? बोल की ग. आत्याबाई, मायावालं लगीन ठरलं ना तर आम्हाला सर्वांनी लय भेव धावलं. म्हणायचे साट्या लोट्याचं लगीन लय वाईट. मला पण वाटायचं माझी सासू मला मारल, शिव्या देईल. पण आत्याबाई, तुम्ही कधी अजून 5 बोटं नाही लावली का वाकडा सबूत नाही बोलला. असं कसं आत्याबाई? आई झाल्या बिगर तुला नाही समजायचं ते. अगं मायावालं लगीन झालं तेव्हा मी तुझ्या परीस लहान होते बघ. मायची लई याद यायची तेव्हा. पण भाई पण लेख नांदते ना मग तुझ्या बाहेर आला. साट्या लोट्याच्या लग्नात असंच मुलीला आणि सुनीला सांभाळावं लागतं माझी माय. आत्याबाई, तुम्ही माझ्या सासू नव मायच होत्या बघा मागल्या जन्मी, म्हणून असा जीव लावता ना. हा बस झालं, मला येळ होतं रानात राहायला. आणतो या इकडं. आत्याबाई, जल्दी घराला या हा, मी वाट बघते. हा आलंच पाहिजे. किती वेळ झाला, आत्याबाई अजून नाही आल्या. हा, आल्या वाटतं आत्याबाई. बाय माझे किती मोठा भारा. हात लाव ग बाय भाऱ्याला. आत्याबाई, इतका मोठा भारा आणायचा वय. मग काय झालं ग? अहो, मानाला लचकट बिस्कट बसली म्हणजे. हा ग, लचका कसं बसल? भार आणून आणून मार पार घटून गेली आहे. ते मला ठाव नाही. उद्यापासून इतका मोठा भारा आणायचा नाही बस. बरं बाय, नाही आणणार. चाल आता पाय धुते मी. आत्याबाई थांबा. का ग? गरम पाणी आणते पाय धुवायला. एवढा त्रास कशाला घेतीस व परी? वा, त्रास घेते म्हणा. पाय बघा कशा टाचा उरल्यात. सारखं ओल्या मातीत काम. गार पाणी झोमत मग. मला ठाव आहे. हे घ्या गरम पाणी आणि पाय धुवा निश्चितीनं. धुणं नाही बांधलंस वय ग अजून? आत्याबाई, आताच धुणं बांधायचं वय. तुकडा खाऊन जाते म्हणतो नदीवर धुवायला. लय दमले बाई. आत्याबाई, चला तुकडा खायला. तुझ्या नवऱ्याला रोटी धाडलीस का वरानच? होय आत्याबाई, त्याची रोटी झाडले.
ते बी आता तुकडाच खात असतील बघा. औंदा पाऊस पाणी बरं झालंय, चांगलं पिकल. होय आत्याबाई. आत्याबाई, जेवण झालं की तुम्ही थोडस लावून आणि मग धुण्याचं बघू. बर. काय करायला वा सावित्रमाय? कोण हाय ग? मैं गया सावित्रमाय. कुठं गेलतीस व गया? सांगितलं ना का माझ्या लेकीला भेटायले. कवा गेलतीस ग? कालच तर आलं तिकडून. गयाबाई या ना जेवायला. घे देवाचं नाव. वाड्यात गेलतीस का ग? जाईन म्हणलं पण मन नाही झालं म्हणून नाही गेले जी. का ग? म्हणजे तुम्हाला ठाव नाही वय? आम्हाला तर काय बी ठाव नाही. सांग बरं चटशिरी काय झालं तिकडं. राहू दे सावित्रमाय. उग तुमची सून शिव्या घालील, इकडच्या चाड्या तिकडं लावत बसले म्हणल. तिचं काय जातंय म्हणायला? या घरची मालकीन म्या हाय, म्या मुक्त्यार हाय. सांग चटशिरी. आजचा रंग वेगळाच आहे. आत्याबाई तर कवा अशा बोलत नाहीत. उगी काय बाई बोलून आगी तेल नाही व तू. गयाबाई काय सांगते ना ते गपचीप ऐकावं. सावित्राबाई मग सांगूच. वय सांगून टाक एकदाच. रुक्माला मारलं म्हण तिच्या सासूनं. हा? तुला कसं ठाव झालं रुक्माला मारलं म्हणून? मलाच का समजा गाव बोलत होत की. असं काय केलं म्हणावं माझ्या लेकीनं? चोळी हरवली म्हण नदीवर. म्हणजे धुणं घेऊन लेकीला नदीवर धुवायला पाठवलं होतं की काय? मग घरचं धुणं कोण धुणार हो सावित्रबाई? अगं 4 वार बी झाले नाही लग्नाला, इतके जल्दी कसं धाडलं? माझ्या लेकीला काय झालं गेलं तर कोण घेणार? हिथं मी हिच्या सुनेला अजून अंगणातलं ऊन बी बघू देत नाही. आपल्या आणि समज जग नसतं सावित्रबाई. येते आता इन कवा तरी. आत्याबाई शांत व्हा, नका रडू. आत्याबाई शांत व्हा. उठ की आहे भाई माले. आत्याबाई रागावू नका, मारा माले. तुम्ही मला उमरा ओलांडू दिला नाही, कवाकडा सबूत बोलला नाही. माझ्या बाईनं लय वेगळं केलं, वंशासनी मारलं. अगे भवाने, रडायचं नाटक कुणा धावतेस ग? राजाच्या राणीवाणी काय आपलं टाकून बसलीस? त्या धुणं धुवायला काय तुझी माय येणार हाय? जी आत्याबाई जाते आणि चटशीर धुवून येते. कुठं निघालीस ग? धुवायला निघाले जी. फिर माघारी असे उन्हात निघालीस वे? बिमार पडली तर तुझी माय येणार आहे काय दिसते राहायला? आत्याबाई तुम्ही माझ्या मायाच आहात. येडी कुठली, लय लागला का लेकरा तुला? रडू नको. छान छान. त्यांनी कामही सुरेख केली आणि तुम्ही कौतुक पण तेवढ्याच जोरात केलं. या ग.
ह्या आपल्या सगळ्या मैत्रिणींनी किती सुरेख कामं केली. आपण नाटक बघत होतो तेव्हा विसरून गेलो होतो का आपण कथा शिकतोय. खरंच सगळं चाललं होतं की नाही. या सगळ्या मुलींचं एकदम मनापासून अभिनंदन. आणि पुढच्या वेळेला जे काही आपण नाटक करू तेव्हा उरलेल्यांना त्या नाटकात भाग घ्यायचा. चला बसा जागेवर. हो मुलांना सुद्धा. मुलांसाठीच नाटक शोधू आपण आणि ते करू. आता बस. आता नाटक तर बघितलं पण शेवटी आपला हेतू काय होता. गोष्ट शिकायची होती, कथा शिकायची होती. मग तुम्ही मी सांगितलं त्याप्रमाणे हे नाटक बघितलं का नाही हे बघूया. मला तुम्ही सांगा, हे जे आपण नाटक बघितलं त्या नाटकात कोणते कोणते प्रसंग होते. हा राहू तू सांग. सासूबाई जेव्हा रानात गवत आणायला जातात तो एक प्रसंग होता. आणि गया येते तो एक प्रसंग. आणि रानातून आल्यावर सासूबाई जेव्हा आपले हातपाय धुतात आणि जेवण करतात तो एक प्रसंग होता. बरोबर आहे. म्हणजे एकूण 3 प्रसंग होते. बसा खाली. बरोबर आहे. पात्र कोणती कोणती होती. एकदम सोपा प्रश्न. सगळ्या वर्गाचे हात वर पाहिजे. हा तू सांग. या नाटकात आत्याबाई, सासूबाई, आत्याबाई, सुनबाई आणि गयाबाई हे 3 पात्र. हा अशी एकूण 3 पात्र होती. म्हणजे तुमचं लक्ष होतं नाटकात. पात्र पण कळली. ही जे 3 पात्र होती त्यातलं कुठलं पात्र तुम्हाला आवडलं. शेवटचा हा तू सांग. हा मला सासूबाईंचा स्वभाव खूप आवडला कारण त्यात सासूबाईंचा स्वभाव खूप प्रेमळ होता. मग जर आत्याबाई एवढी प्रेमळ होती तरी सुनेला का बरं मारलं तिनं. इकडे मुली. कारण त्यांना आपल्या मुलीला मारायला आवडलं नाही. कारण आपण सुनेला प्रेमानं वागवतो आणि आपल्या मुलीला बाकी तिकडे मार मिळतोय हे ऐकल्यावर तिला राग आला. गयेचं वागणं कसं चूक होतं. ज्यांनी नाटकात काम केलं त्यांनी सांगितलं गया तूच सांग मला. लाळ केल्यामुळे सासूने सुनेला मारलं. एकदम बरोबर आहे. म्हणजे असं कोणाच्या घरात जाणं आणि त्यांच्या घरातली शांतता अशी भंग करणं काही बरोबर नाही. मग आपण एक विचार लक्षात ठेवून ही गोष्ट शिकलेलो आहोत. तो विचार होता की भांडणाची कारणं नाती नसतात तर स्वभाव असतात. हे ह्या नाटकावरून तुम्ही कसं सांगाल का हे जे आहे ते बरोबर आहे. हा विचार जो सांगितलाय तो बरोबर आहे हे ह्या नाटकावरून कसं सांगाल तुम्ही. जरा विचार करा आणि मला उत्तर द्या. मुलींनो तुम्ही सांगितलं काम करणाऱ्या तरी चालेल मला. तूच सांग. मुळात आपला समज असतो की सासू म्हणजे खडूस. पण इथे आपण बघितलं की गया येते, सासू सुनांमध्ये भांडण लावते. नंतर सासूबाई चिडतात, त्या सुनेला त्या मारतात सुद्धा. पण त्या लगेच तिच्यावर प्रेम करायला लागतात. याच्यावरून आपल्याला असं कळेल की सासूबाई खूप प्रेमळ होत्या. आणि त्यामुळे आपल्याकडे असा जो समज आहे की सासू सुनांमध्येच भांडण होतात तर तो ह्या नातींचा संबंध नसून भांडण तर हा स्वभावावर अवलंबून असतो. बरोबर. कारण तिनं भूमिकाच केली आहे, ती भूमिका जगली, त्यामुळे तिने एकदम बरोबर उत्तर सांगितलं. अर्थात हे उत्तर तुम्हालाही माहिती आहे. पण गया जी आहे तुम्ही म्हणाले का गयानं चुगली केली, गयानं लावालावी केली. फक्त गयासारख्या बायकाच करतात असं नाही, तर असे पुरुष पण असतात जे इतरांकडे प्रेमानं सगळं चाललंय ते त्यांना बघवत नाही आणि मग ते असं मिठाचा खडा टाकत असतात. मग आपण काय शिकलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात येऊन एखाद्या विषयी समजा चुकलेला वाईट सांगितलं तर त्या गोष्टीविषयी पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणतंच पाऊल उचलायचं नाही. बरोबर आहे. का आधी सगळी चौकशी करायची. बरोबर उत्तर दिले त्यानं. का आधी चौकशी करायची, खरं खोटं पडताळून बघायचं, नंतर जसं वागायचं असेल तसं. नाही तर पाहिलं ना त्या बाईला नंतर वाईट वाटलं का आपण उगीच आपल्या सुनेला मारलं. त्यांनी चूक दुरुस्त करून घेतली. हे सगळं बरोबर झालं. आपण नाटक बघितलं, तुम्ही नाटकातला जो अर्थ होता तो पण शोधला. आता बघा आपण काय एक कथा होती, कथेचं हे नाटक केलं. पण तुम्ही सिनेमाचं किंवा नाटकाची कथा करता की नाही. कधी कधी एखादी सिरियल बघता, एखादा सिनेमा बघता आणि मित्राला त्याची काय सांगता, गोष्ट स्टोरी सांगता, म्हणजे गोष्ट सांगता. मग याचा अर्थ असा आहे का कथा आणि नाटक ह्या दोन्हीमध्ये काहीतरी सारख्या गोष्टी आहेत. कुठल्या कुठल्या सारख्या गोष्टी आहेत सांगा बरं. कथा आणि नाटक या दोघांमध्ये
कथानक म्हणजे एक मूळ उद्देश असतो तो असतो, परत प्रसंग सारखेच असतात, पात्र आणि त्या पात्रांचे स्वभाव सुद्धा सारखेच असतात. या अगदी ढोबळ गोष्टी आहेत, पण ह्या दोन्ही याच्यात सारख्या असतात. मग आपण काय करायचं माहितीये, आता 9वीत ज्या इतर गोष्टी आहेत किंवा 8वीतली जी एखादी गोष्ट आहे ती शोधायची आहे. ती गोष्ट तुम्ही काय करायची, त्याचे जसे मी संवाद लिहिले होते ना तसे संवाद लिहायचे, तसे प्रसंग शोधायचे, त्याला काय काय सामान लागेल, प्रॉपर्टी लागेल ती करायची, आणि हे सगळं करून माझ्याकडे घेऊन यायचं. त्यातलं जे सगळ्यात उत्तम असेल ते नाटक आपण बसवू. एवढंच नाही तर एखादं शब्दचित्र असतं ना, शब्दचित्रात जर प्रसंग असले, काही पात्र असली तर त्याचं पण नाट्यीकरण करता येतं. एखादी कविता आहे, त्या कवितेत प्रसंग आहेत, त्याच्यात काही स्वभाव दाखवलेले असतील तर ते स्वभाव दर्शनानुसार ही नाट्यीकरण करता येतं. तेव्हा तुम्ही तुमची सगळी 7वी 8वी 9वी अगदी 10वीचं पुस्तक चाळा आणि जिथे तुम्हाला सापडेल तिथे तिथे हे शोधून काढून नाटक लिहून आणायचं. मी तुम्हाला प्रॉमिस केलंय का तुमचं नाटक बसवायचंय, तेव्हा आपण परत असं नाटक बसूया. समजली गोष्ट? हो.